हॅलो, नमस्कार. कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अष्टमी स्पेशल अशी कन्यापूजनची थाळी, ज्याच्यात आहे काळे चणे, पुरी आणि हलवा. तर मग चला आपण रेसिपीकडे वळूया. त्यासाठी बघा, मी इथं काळे चणे रात्रीच पाण्यात भिजू घातलेले होते. ते किमान 8 ते 9 तास भिजू घातले तर ते व्यवस्थित कुकरमध्ये बॉईल केले तर बघा, आता मी चणे कुकरमध्ये घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये इतकंच पाणी टाकायचे की आपले चणे त्याच्यात व्यवस्थित बुडतील आणि थोडंसं मीठ घालायचं. त्यानंतर आपण याच्या 4 शिट्ट्या घेऊन घेणार आहोत, जे करून आपले चणे व्यवस्थित वाफले जातील. तर बघा, आपल्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण पुरींचं कणिक मळून घेऊ. त्यासाठी मी इथं 1 वाटी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये बारीक रवा घालायचा, थोडंसं बेसन पीठ आणि थोडी साखर घालायची, जे करून आपल्या पुरींना एकदम छान असा कलर येतो. आणि थोड्याशा ओवा घालायच्या. ओवा या ऑप्शनल आहे, पण ओवा घालून तुम्ही करून बघा, खूपच भारी टेस्ट येते. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मोहनसाठी थोडंसंच तेल घालायचं. तेल जास्तीचं घालायचं नाही. आणि तेल घातल्यानं तेल मी गरम करून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित पूर्ण पिठाला मळून घ्यायचं. आता त्यात थोडं थोडं पाणी घालून घटसर असा गोळा मळून घ्यायचा, पण एकदम घट्ट मळायचा नाही, कारण आपण त्यात रवा घातलेला आहे. पण आपण जसं चपातींसाठी कणिक मळतो इतकं सैल पण मळायचं नाही, थोडा घट्ट थोडा सैल तर बघा, आपलं पुरींसाठी कणिक मळून झालेलं आहे. आपण त्यात रवा घातलेला आहे, त्यासाठी त्याला फक्त 5 मिनिटासाठी आपण रेस्ट करून देणार आहोत. तर त्या 5 मिनिटात आपण भाजीसाठी मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आलं घालत आहे. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीरच्या फक्त बघा काड्याच घालत आहे. हे नैवेद्याचा स्वयंपाक आहे, त्यासाठी आपण त्यात कांदा लसूण घालणार नाहीत. त्यासाठी बघा, आता त्यानंतर त्यामध्ये मी हळद 1/2 चम्मच अशी घालत आहे आणि 1/2 चम्मच असा धना पावडर आणि 1 चम्मच अशी मी कश्मीरी लाल मिर्च पावडर घालत आहे. कारण हा स्वयंपाक लहान मुलींसाठी असतो, त्यासाठी त्याच्यामध्ये मी फक्त रंग येण्यासाठी लाल मिरची घालत आहे. पण ती कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, जे करून ती भाजी तिखट लागणार नाही. आणि फक्त 2 हिरव्या मिरच्या घालत आहे, कारण आपल्या कश्मीरी लाल मिर्च पावडरने भाजी तिखट होणार नाही. त्यासाठी थोडीशी तिखटसाठी आपण फक्त हिरवी मिरचीचा वापर करत आहोत. त्यानंतर त्यामध्ये 1 टमाटर चिरून घालायचा आणि त्यात थोडेसे जे आपले शिजलेले चणे आहेत ते घालायचे आणि त्यात थोडं थंड पाणी घालून याला एकदम स्मूथ असं पेस्ट तयार करून घ्यायचं. तर बघा, आपला किती स्मूथ असा मसाला तयार झालेला आहे. आता बघा, भाजीसाठी मी इथं 1 कढई घेतलेली आहे. त्यात 2 पड्या असं तेल घालायचं. आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्यामध्ये थोडीशी राई आणि थोडं जिरं घालायचं. पिंच अशी हिंग घालायची आणि कढीपत्ता आणि जो आपण मिक्सरमध्ये मसाला तयार केला होता तो घालायचा आणि ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजत राहायचा. बघा, आपला मसाल्याला आता कढाला तेल सुटत आहे. आता आपण त्यामध्ये आपले बॉईल केलेले काळे चणे घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं. पण आपण ज्या वेळेस चण्याला कुकरमध्ये वाफायला ठेवले होते त्यावेळेस सुद्धा मीठ घातलेलं आहे. त्यासाठी मिठाचा अंदाज तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला. तर बघा, आपल्या कणिकला सुद्धा 5 मिनिटं झालेले आहेत. आता मी त्यावरती थोडंसं तेल घालून त्याला व्यवस्थित मसळून घेणार आहे. बघा, त्यानंतर असा छोटासा गोळा घेतलेला आहे मी कणकेचा आणि आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत. पुऱ्या एकदम पोळीसारख्या पातळ लाटायच्या नाही, थोड्याशा जाडसरच ठेवायच्या, जे करून ते छान फुलतात. बघा, आपली पुरी लाटली गेलेली आहे. तर बघा, याप्रमाणे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण त्यांना तळून घेणार आहोत. तर बघा, इथं माझं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्या पुऱ्या छान असा फुलतात. बघा, तेलात टाकल्याबरोबर ते किती छान फुलून आलेली आहे. बघा, किती टम्म अशा फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या.
तर बघा आपल्या पुऱ्या किती छान अशा फुललेल्या आहेत. तर बघा आपल्या पुऱ्या सुद्धा झालेल्या आहेत आणि एकीकडे आपली भाजी सुद्धा कंप्लीट झालेली आहे. आता त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालायची. आपल्या भाजी आणि पुऱ्या या दोघी झालेल्या आहेत. आता आपण शिरा करून घेणार आहोत. तर बघा शिरा करण्यासाठी मी इथं तूप घेतलेलं आहे आणि त्यात आपण ड्रायफ्रूट घालणार आहोत. आणि त्यानंतर लगेचच इथं 1 वाटी असा रवा घेतलेला आहे आणि ह्या रवाला आपण सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. बघा आपला रवा व्यवस्थितशीर भाजला गेलेला आहे. आता त्यामध्ये मी बघा ही 1 वाटी रवा होता, तर त्यात मी 1.5 वाटी पाणी आणि 1.5 वाटी दूध असं 3 वाटी दूध पाणी मिक्स करून गरम करून घेतलेलं आहे आणि ते घालत आहे. आता बघा आपला 1 वाटी असा रवा होता, तर 1 वाटी असे मी साखर घेतलेली आहे आणि रवा आणि साखर आता एकजीव करून घ्यायची. आता त्यामध्ये सर्वात लास्ट आपण विलायची पूड घालत आहोत आणि त्याला लगेचच झाकण ठेवायचं. तर मग बघा रेडी आहे आपली अष्टमी स्पेशल थाळी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. माझी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.